लहान मुलं आजारी पडली तर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी विशेष पेडियाट्रिक वॉर्ड्स असतात. मात्र वन्य प्राण्यांच्या पिल्लं आजारी पडलेत, जखमी झालेत, आपल्या आईवडिलांपासून दुरावले तर त्यांच्यासाठी काय? यासाठी नागपूरच्या वन विभागाद्वारे संचालित ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात आलेला आहे. आणि सध्या या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये विविध वन्य प्राण्यांचे जे काही जखमी झालेले पिल्लं आहेत, आई वडिलांपासून दुरावलेले जे पिल्लं आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आपल्यासोबत या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे जे कोऑर्डिनेटर आहेत कुंदन आहते ते आहेत. कुंदनजी, ही संकल्पना नेमकी काय आहे आणि वन्य प्राण्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार चालतात, मात्र वन्य प्राण्यांची जी पिल्लं आहेत त्यांच्यासाठी हे विशेष उपचार कक्ष उभारण्यात आलेलं आहे? कसं आहे की हे सेंटर जे आहे हे जेव्हापासून आम्ही सुरू केलेलं आहे, म्हणजे वन विभागाचं आहे. आणि त्यात आम्हाला इतके दिवस काम करताना असं लक्षात आलं, कारण वन्य प्राण्यांचे जे बच्चे आहेत, म्हणजे काही अनाथ आहेत, काही ॲक्सिडेंटमध्ये आलेले आहेत, तर त्यांच्यावर उपचार आधी करत होतो. पण असा वेगळा, म्हणजे कारण त्यांचे बरेच वन्य प्राणी, वेगवेगळ्या प्रजातीचे वन्य प्राणी, आणि त्यांच्यासाठी असा वॉर्ड एक देणे आणि आयसोलेशनमध्ये, म्हणजे म्हणू शकतो आपण की आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवून त्यांना मोठं करणं आणि त्यासाठी वेगळा त्यांचा फीडर देणे, आणि ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा आली. कारण आज स्पेस आहे आपल्याकडे, म्हणून 2 वॉर्ड आम्ही डेडिकेट केले फक्त बच्चांसाठी. कारण किती पिल्लं या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि जे मोठे वन्य प्राणी आहेत त्यांच्या तुलनेत त्यांची पिल्लं हाताळणं आणि त्यांना उपचार देणं किती जास्त कठीण आणि आव्हानात्मक असतं? नाही, आव्हानात्मक तर आहेच, कारण मोठ्या वन्य प्राण्यांना ट्रीटमेंट करणं आणि बच्चांना करणं, म्हणजे जसे माणसाचे मुलं असतात छोटे, त्यांचं बिहेवियर एकदम सडनली चेंज होतं, कधी चांगले राहतात, कधी तसंच वन्य प्राण्यांमध्ये आहे की त्या जे मुलं आहेत त्या सगळ्या वन्य प्राण्यांचे बच्चे जे आहेत त्यांचं प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं आहे, त्यांचे खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्यावर योग्य तो उपचार करणे, त्यांना मोठं करणे फार चॅलेंजिंग आहे. इथे उपचारासोबतच, कारण हे जे लहान पिल्लं आहेत हे बहुतांशी आईवडिलांपासून त्यांच्या दुरावलेले असतात, शॉकमध्ये असतात, त्यामुळे म्हणजे एका बाजूला उपचार देणं आणि दुसऱ्या बाजूला प्रेम देऊन त्यांना पुन्हा त्यांचा एक विश्वास संपादन करणं, हे दुहेरी काम करावं लागतं. दुहेरी काम तर करावंच लागतं, कारण काही असे आहे, जसे माकडाचे पिल्लं आहे, तो तर आईपासनं दुरावलेला आहे, पण त्याला त्याच्या आईचं नाही पण आईसारखं थोडं प्रेम देणे हे एक फार महत्त्वाचं आहे. तर इथे जो स्टाफ आहे आमचा, तो त्यासाठी आम्ही ट्रेन करून ठेवलेला आहे. आणि त्यांच्या व्यतिरिक्त कोणी हँडल करणार नाही यांना, कारण डिसीज असतात की जे ट्रान्सफर होऊ शकतात, तर त्यांना काही इन्फेक्शन व्हायला नको, कारण ते बच्चे आहेत. तर त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊन इथे प्रत्येक वन्य प्राण्यांचा जो काही इथे ट्रीटमेंटसाठी किंवा ऑर्फन काही येऊन आलेला आहे, तर त्याला मोठं करण्याचं जे काम आहे ते इथले लोक करत आहेत. सध्या किती वन्य प्राण्यांचे पिल्लं जे आहेत या ठिकाणी उपचार घेत आहे? आणि अगदी फक्त प्राण्यांबद्दलच आहे की पक्ष्यांचे जे काही लहान पिल्लं असतात त्यांच्यासाठी पण उपचार इथे? सगळ्यांचं, म्हणजे आज असे 2 सेक्शन आम्ही इथे सध्या केलेले आहे, की एक लार्ज मॅमल्स, म्हणजे जे बच्चे येऊन आलेले आहे त्या याच्यात, म्हणजे जसं बिबटचं पाहिला तुम्ही किंवा अस्वलीचं पाहिला, त्यांना वेगळं ठेवलं, यांना वेगळं ठेवलं आहे आपण, कारण माकडाचं आहे किंवा बार्किंग डिअरचं आहे. तर अशा सगळ्या याच्यात बाकी म्हणजे रेप्टाईल सेक्शन पण आहे. रेप्टाईल सेक्शनमध्ये सापांपासनं तर कासवांपासून सगळ्यांचे छोटे बच्चे इथे आहेत, आपण मोठे करतो आहे त्यांना. त्यानंतर पक्ष्यांसाठी एक वॉर्ड दिलेला आहे आपण, त्यामध्ये पक्ष्यांचे जे छोटे बच्चे येतात किंवा घरट्यातून पडलेले असतात, त्यासाठी आपण इन्क्युबेटरची व्यवस्था केलेली आहे. इन्क्युबेटरमध्ये आपण टेम्परेचर, ह्युमिडिटी मेंटेन करून त्यांना मोठं करतो, आणि नंतर आपण थोडे मोठे झाले, फिडिंगला आले, तर आपण त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. तर अशा सगळ्या पद्धतीचे सगळे जेवढे वन्यजीव आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी वेगवेगळं असं आपण इथे केलेलं आहे. या ठिकाणी या लहान पिल्लांसाठी जे फीडर म्हणून, म्हणजे त्यांना जेवू घालण्याचं काम जे करतात, त्यांना जे हाताळतात, असे कर्मचारी आहेत. तुमचं नाव काय? शुभम सर.
शुभम, किती कठीण आहे हे या लहान मुला, याची आई कुठं आहे? आईपासून दुरावलेला पिल्लं आहे. सर याची आई शॉकमध्ये आपला करंटमध्ये मरून पावलेली आहे. तर हा आमच्याकडे आलेला होता. किती कठीण असतं विश्वास? सुरुवातीला जवळ येऊ देतात का? आणि खूप दिवस लागतात विश्वास संपादन करणं आणि मग त्यांची काळजी घेणं खूप चॅलेंजिंग काम आहे. लगेचच तर नाहीच येतं जवळ, खूपच ओरडतात. 2-3 दिवस तरी त्याला शांत व्हायला लागतो, त्याच्यानंतर मग होतं. स्टार्टिंगला तर दूध पण नाही पित सर. ती 2-3 दिवस दूध नाही पित, तर कसं तरी करावं लागते मॅनेज, असं असतं. किती आपुलकी जडते या सगळ्यांसोबत काम करताना. तुम्हालाही यांच्यासोबत प्रेम होऊन जातं, मग जंगलात सोडताना दुःख वाटतं. हो सर, दुःख तर होणारच. तर भारतातील पहिला वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठीचा खास वॉर्ड, पेडियाट्रिक वॉर्ड वन्य प्राण्यांसाठीचा नागपूरमध्ये सुरू झालेला आहे. आणि ABP माझावर तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहत आहेत. या वॉर्डमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे वन्य प्राणी आहेत, त्यांचे जे पिल्लं आहेत, त्यांची काळजीच घेतली जात नाही आहे. तर त्यांना पुन्हा वनक्षेत्रामध्ये सोडण्यासाठी ते सक्षम व्हावे, तिथे ते जगू शकतील अशा पद्धतीने त्यांना सक्षम करण्याची एक प्रयत्न जे आहे ते पण केले जात आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची सेवा जी आहे या वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या माध्यमातून वन्य प्राण्यांना, त्यांच्या पिल्लांना दिली जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.